आज अनेक मुस्लिम समाजातले लोक देखील सांगतात की ते बरं वाटतं आता का झालं. असंख्य आंदोलनं आपली झालेली आहेत. अत्यंत विश्वासाने तुम्ही लोकांसमोर ही आंदोलनं पोहोचवली पाहिजेत. तुम्ही बोलला पाहिजे, सतत सांगितलं पाहिजे, तुमच्या भाषणामध्ये या गोष्टी आल्या पाहिजेत. तुम्ही कसले दबून राहताय? अरे तुम्ही छाती ठोकपणे समोर जायला पाहिजे महाराष्ट्राच्या आणि सांगायला पाहिजे की आम्ही जेवढं आजपर्यंत महाराष्ट्रासाठी केलेलं आहे दुसऱ्या कुठच्या पक्षाने करून दाखवलंय आजपर्यंत आम्हाला सांगा तरी. सत्तेचा बाजार नुसता उभा करायचा आणि महाराष्ट्रासाठी काही नाही करायचं. त्या नुपूर शर्मा त्या बोलल्या, त्यांना काढून काय टाकलं, माफी काय मागितली सगळ्यांनी. मी बाजू घेतली त्यांची. त्या काय स्वतःच्या मनातलं बोलत नव्हत्या. जे होतं ते तुमचं कोणतं नाईक, कोण झाकीर नाईक, त्याचा इंटरव्ह्यू बघा. झाकीर नाईक हा तर मुसलमान आहे. झाकीर नाईकच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी तेच सांगितलंय जे नुपूर शर्मा बोलत होते. झाकीर नाईकच्या बाबतीत काही नाही झालं, त्याच्याबद्दल कोण काय बोललं नाही, त्याला कोणी सांगितलं नाही माफी मागा. त्यांचं बोलणं सुरूच आहे अजूनही. प्रश्न असा आहे, ते हरामखोर दोन भाऊ ते ओवेसी, त्यातला एक जण आमच्या देवतांबद्दल, देवी देवतांबद्दल बोलतो. क्या नाम है उनके, गणपती, लक्ष्मी, ये वगैरे वगैरे. शेवट काय बोललाय तो वाक्य, कैसे कैसे मनहूस नाम रखते हैं ये. आमच्या देवी देवतांचे नावं काय, मनहूस. त्याला कोणी माफी मागायला नाही सांगणार या देशात. या देशात चांगले मुसलमान देखील झाले आहेत. यांच्यासारखे दळिद्री नाहीत. पण ह्यांना कोणत्याही प्रकारचा कोणतेही सरकार चाप लावायला तयार नाही. यांच्या जिभेवरती कुठच्या प्रकारची बंधनं आणायला तयार नाही. कोण आपले कवी इक्बाल, सारे जहां से अच्छा, कवी इक्बाल या माणसाने लिहिलेलं काव्य, त्या काव्यामध्ये तो भारत नाही म्हणत आहे माणूस, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे हिंदूंचं स्थान आहे. सारे जहां से अच्छा ये हिंदुस्तान हमारा, हे कवी इक्बाल बोलतोय आणि आम्ही हिंदू या देशाला भारत म्हणतोय. आम्ही बोलताना बोलत पण नाही की या हिंदुस्थानामध्ये, आम्ही नाही, आमच्या भारतात. नाही तर काय अगदी सोपं, इंडिया. एवढ्या घटना, एवढ्या गोष्टी आज इथे घडतायत, पण कोणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही. मी त्या दिवशी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी म्हटलं की हे असे का वागतात, ही राजकारणातली माणसं ही अशी का वागतात की आज मी या पक्षामध्ये गेलो, उद्या त्या पक्षामध्ये त्या निवडणूक लढवली, मग मी आज इथे मंत्री झालो, मी तिकडे परत काहीतरी मी पैसे घेतले, मग मी असा फिरून आलो, मी इकडे गेलो तिकडे गेलो. हे असं का होत आहे? कोणाला तरी वाटलं म्हणून त्यांनी पक्ष बदलला. निवडणुकीच्या काळामध्ये, ते विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये, या सगळ्या तुमच्या जिल्हा परिषदा वगैरे वगैरे, इथे नाही झालं, मला तिकीट नाही मिळालं, मी ह्या पक्षात गेलो, मी ह्या पक्षातून त्या पक्षात गेलो. मला लोकांची कमाल वाटते. मला महाराष्ट्रातल्या, देशातल्या जनतेची कमाल वाटते की त्याच्यानंतर तुम्ही ह्यांना मतदान करता.
साधी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. 2019ला निवडणुका झाल्या. 2019ला निवडणुका झाल्यावरती शिवसेना भारतीय जनता पक्षाने एकत्र निवडणूक लढवली. एकत्र निवडणूक लढवल्यावरती दोघांनी फारकत घेतली. काय तर म्हणे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचे घोषित केलं होतं. मला अजूनही आठवतंय, मला माहिती आहे ते, कारण त्या बैठकीत मी असायचो, मला होतो मी तिथे. मला असं वाटतं सेंटर हॉटेलला का कुठेतरी ती बैठक झाली होती. बैठका असतात तर ते व्हायच्या, घरी व्हायच्या किंवा सेंटरला व्हायच्या. माननीय बाळासाहेब, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, मला असं वाटतं त्यावेळेला वहाडणे अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष होते. वहाडणे होते का कोण आता आठवत नाही मला. बरेच जण होते. आणि तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट अंडरस्टँडिंग मध्ये तुमच्या एकमेकांच्या जर ही ठरलेली आहे, तर या 2019ला तुम्ही मागणी करूच कशी शकता जर तुमचे कमी आमदार आलेत तर शिवसेनेचे. म्हणजे मी पहिल्यांदा कमिटमेंट घेतली होती. कमिटमेंट 4 भिंतीमध्ये कमिटमेंट घेतली. माणसं कोण तिथे? 2च. एक तर हे खरं बोलतायत किंवा हे खरं बोलतायत. मुळात पहिल्यांदा तुम्ही मागितलंच कसं? ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. हे जर समजा ठरलेलं आहे तर तुम्ही पहिली गोष्ट सांगताच कशी? नंबर 1. नंबर 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला व्यासपीठावर भाषण करत होते त्यावेळेला त्या व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले. नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणामध्ये जाहीर भाषणात सांगतायत की आपली परत सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल. अमित शहानी जाहीर भाषण केलं. त्या जाहीर भाषणामध्ये अमित शहा सांगतायत की सत्ता आल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल. ऑब्जेक्शन त्याच वेळेला का नाही घेतलं? आक्षेप त्याच वेळेला का नाही घेतला? त्याच वेळेला त्यांना फोन केला का नाही? त्याच वेळेला तुम्ही भेटला का नाही की अरे तुम्ही माझ्याशी वेगळं बोललायत आणि व्यासपीठावरती वेगळं बोलताय? का नाही बोललात तुम्ही? सगळे निकाल लागल्यावरती मग तुम्हाला आठवलं. याचं कारण ह्या सगळ्या गोष्टींची बोलणी ही अगोदरपासून सुरू असणार. आणि मग काय तर काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना यांचं सरकार. लोकांनी मतदान कोणाला केलं होतं? म्हणजे असं आपण पकडूया की शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान करणारे लोक आणि काँग्रेस एनसीपीला मतदान करणारे लोक, दोघांनी काय झालं असेल? काँग्रेस एनसीपीच्या लोकांना वाटत असेल की शिवसेना भाजप नको म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुम्ही त्यांच्यावर गेलात. आणि शिवसेना भाजपच्या मतदारांना वाटत असेल की अरे आम्ही तुम्हा दोघांना मतदान केलं, तुम्ही काँग्रेस एनसीपी बरोबर गेलात. ते नकोत म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही त्यांच्याबरोबर जाता. ही हिंमत होते कशी